आज आपल्याला डिमॉलिशन बघायचे. Construction is building up something, whatever, building up with man, machine and material. Demolition is the process of removing the things which we had built. मग ह्या डिमॉलिशन मध्ये बिल्डिंग रिमूव्ह करणे इन द सेन्स ऑफ बिल्डिंग पाडणे, बिल्डिंगचा एखादा पार्ट पाडणे, सिव्हिल सेक्टर मधला एखादा पार्ट पाडणे, मेकॅनिकल थिंग मधला एखादा पार्ट काढून घेणे, पाडणे, नष्ट करणे, इलेक्ट्रिकल सिस्टम मधला काही पार्ट रिमूव्ह करणे. जो रिमूव्ह करण्याचा पार्ट आहे, जो नष्ट करण्याचा पार्ट आहे त्याला डिमॉलिशन म्हणतात. जनरली डिमॉलिशन ही कन्स्ट्रक्शन म्हणजे सिव्हिल साईटमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरलं जातं. जेव्हा आपण एखादा पार्ट, एखादं स्ट्रक्चर बिल्डिंग अप करतो, काही काळानंतर काही कारणास्तव मे बी ते आपण त्याला म्हणतो गैरकानूनी आहे, आपण म्हणतो गव्हर्नमेंटच्या जागेवर आहे, आपण म्हणतो दुसऱ्याच्या जागेवर आहे. अशा वेळेस आपल्याला ती थिंग किंवा ते बिल्डिंग अप केलेलं स्ट्रक्चर आहे ते आपल्याला तिथून काढावं लागतं म्हणजे काय, आपण उचलून दुसरीकडे ठेवत नाही, ते आपण ते नष्ट करतो. काही वेळेस त्याची आयुर्मर्यादा संपलेली असेल त्यावेळेस देखील आपण नष्ट करतो. अशा वेळेस तो स्ट्रक्चर, ते बिल्डिंग अप केलेलं स्ट्रक्चर रिमूव्ह करण्याची काही प्रोसेस आहे. ती रिमूव्ह करण्यापूर्वी आपल्याला काही सुरक्षा घेणं गरजेचं आहे. ती रिमूव्ह करण्यासाठी कुठले तरी हेवी इक्विपमेंट वापरले जातात. ते रिमूव्ह करण्यासाठी काही नियमावली. तो सगळा जो पार्ट आहे, एखादं बिल्डिंगचं स्ट्रक्चर किंवा एखादं बिल्डिंग अप केलेलं स्ट्रक्चर रिमूव्ह, नष्ट करण्याची जी कॉन्सेप्ट आहे त्याला डिमॉलिशन असं म्हटलं जातं. मग डिमॉलिशन मध्ये काय केलं जातं, एखादी बिल्डिंग असेल ती मॅन्युअली किंवा मेकॅनिकली रिमूव्ह केली जाते किंवा कोलॅप्स केली जाते. आता मॅन्युअली म्हणजे काय, विथ द हेल्प ऑफ पीपल. मग आपण एकदम साध्या भाषेत बोलायचं तर छनी हातोडीने एखादं स्ट्रक्चर पाडणे, छनी आणि हातोडी घेऊन आणि माणूस बनवून ते स्ट्रक्चर खाली आपण पाडत येणे किंवा खाली अवेलेबिलिटी करून ते खाली ढासळून घेणे, याला म्हणतात मॅन्युअल डिमॉलिशन. दुसरं आहे मेकॅनिकल डिमॉलिशन. मेकॅनिकल डिमॉलिशन मध्ये एक डिमॉलिशन बॉल असतो मोठा. मग आता तो मोठा म्हणजे किती ते आपल्याला पुढे दिलेले क्रेन असतं आणि ज्याच्या मदतीने आपण त्या स्ट्रक्चरला फटके मारतो किंवा त्याला आपण स्ट्राईक करतो त्या बॉलने आणि ते स्ट्रक्चर खाली पाडलं जातं. आता इथे असणाऱ्या सेफ्टीच्या कॉन्सेप्ट काय, तर बेसिकली जे काही स्ट्रक्चर आपण पाडणार आहोत, ढासळणार आहोत, त्या स्ट्रक्चरची काहीतरी हाईट आणि विड्थ असते. त्या हाईट आणि विड्थचा विचार करावा लागतो आपल्याला आणि आजूबाजूच्या जागेचा विचार करावा लागतो. ते स्ट्रक्चर जर पडलं तर तेवढ्या पद्धतीत त्याची जी हाईट आहे तेवढ्या पद्धतीत तो त्याच्या लेंथ मध्ये खाली पडेल. त्या स्ट्रक्चरमध्ये जे मटेरियल वापरलेलं आहे तेवढ्या स्ट्रक्चर त्या कॉन्सेप्टने ते मटेरियल खाली ढासाळताना पडणार आहे, त्याचा गंज लागणार आहे. जर आपण मेकॅनिकल डिमॉलिशन वापरलं तर आपण ज्या डिमॉलिशन बॉलने त्या स्ट्रक्चरला तडाखा देणार आहोत किंवा स्ट्राईक करणार आहोत, त्या तडाख्याच्या कॉन्सेप्टमध्ये ते मटेरियल तेवढ्या लांब देखील उडू शकतं. आता जिथे आपण हे डिमॉलिशनचं काम करणार आहोत तिथे समाज आहे, सोसायटी आहे, रोड आहे, बाकीचे घर आहे, इंडस्ट्री असेल तर इंडस्ट्रीयल पार्ट आहे, व्हेकल आहे, आजूबाजूची लोक आहेत, झाडं आहेत. ह्या सगळ्याच गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे की हे स्ट्रक्चर पडत असताना मटेरियल खाली पडेल, तिथनं खूप मोठ्या प्रमाणात धूळ बाहेर पडेल, तिथे खूप मोठ्या प्रमाणात आवाज देखील होईल, तिथे त्या मटेरियलचा जेवढा, त्या बिल्डिंगचा जेवढा स्ट्रक्चर आहे किंवा जेवढा स्पेस आहे तो स्पेस खाली लागेल पडताना आपल्याला. अशा अनेक गोष्टींचा, मग कुठल्या गोष्टींचा जनरली आपण विचार करतो जे आपण आतापर्यंत बघितलं. डिमॉलिशन म्हणजे कुठेही बनवलेलं जे स्ट्रक्चर आहे, एस्टॅब्लिश केलेलं स्ट्रक्चर आहे त्याला ढासळणे. ह्या ढासळण्याच्या पद्धती मानवाच्या हाताने आणि मेकॅनिकली विथ द हेल्प ऑफ सिंगल मॅन अँड मशीन हे केलं जातं. जेव्हा हे ढासळण्यासाठी छणी आणि हातोडी वापरली जाते म्हणजे मानवबळ वापरलं जातं तेव्हा त्याला मॅन्युअल डिमॉलिशन म्हटलं जातं. जेव्हा हे ढासळण्यासाठी हेवी इक्विपमेंट वापरलं जातं, क्रेन आणि डिमॉलिशन बॉल, तेव्हा त्याला मेकॅनिकल डिमॉलिशन म्हटलं जातं. कुठलंही डिमॉलिशन करण्यापूर्वी आपल्याला त्या स्ट्रक्चरची हाईट, त्या स्ट्रक्चरची विड्थ, त्या स्ट्रक्चरमध्ये वापरण्यात आलेलं मटेरियल माहीत असणं गरजेचं आहे. कुठलंही डिमॉलिशन करण्यापूर्वी त्याच्या आजूबाजूला किती स्पेस लागू शकतो हे आपल्याला चेक करणं आणि अवेलेबल करणं गरजेचं आहे. कुठलंही स्ट्रक्चर ढासळण्यापूर्वी त्यातनं निघणारं मटेरियल हे कशा पद्धतीने तिथे गॅदर होईल, ते पडलेलं स्ट्रक्चर जर पडलं तर त्याचा स्पेस किती काउंट होईल हा देखील आपल्याला विचार करायचा आहे. त्या स्ट्रक्चरमधनं धूळ,
किंवा इतर मटेरियल जे पडताना बाहेर एक्सप्लोड होतील त्या मटेरियलचा देखील आपल्याला अगोदरच विचार करायचा. ते स्ट्रक्चर ढासळण्यापूर्वी तेथील सोसायटी, त्या सोसायटीची रचना, तिथे असणारे रोड, तिथे असणारे आजूबाजूचे बांधकाम, तिथे इंडस्ट्री असेल तर इंडस्ट्रियल कॉन्सेप्ट, तिथे असणारी पब्लिक इन द सेन्स ऑफ लोक ते कुठल्या अप्रोचने आहे याचा देखील आपल्याला विचार करायचा. म्हणूनच फायर अँड सेफ्टी या कॉन्सेप्टने जर आपण डिमॉलिशनचा विचार केला तर पहिला आपल्याला विचार करायचा आहे तेथील स्ट्रक्चरल कॉन्सेप्ट. त्या स्ट्रक्चरल कॉन्सेप्ट नंतर आपल्याला विचार करायचा आहे तिथील पब्लिक अवेलेबिलिटी. त्यानंतर आपल्याला विचार करायचा आहे या स्ट्रक्चरचा कुठपर्यंत इफेक्ट होऊ शकतो, या स्ट्रक्चरचा कुठपर्यंत अप्रोच पडू शकतो, कुठपर्यंत त्याचे कॉन्सेप्ट कुठल्या सिस्टमला ते डिस्टर्ब करू शकतात, कितपर्यंत. एक साधारण सिस्टम, कुठलंही डिमॉलिशन आपल्याला करायचंय, ढासळायचंय मटेरियल जे काही, तर ते ढासळताना आवाज होणारच आहे. मग तो आवाज कितपत होऊ शकतो, किती होऊ शकतो याचा आपल्याला साधारणसा इन द सेन्स ऑफ ऍज अ सेफ्टी पर्सनल तुम्हाला तो अंदाज प्रॉपर घ्यायचाच आहे. तो अंदाज घेण्यासाठी आपल्याला ते मटेरियल, त्याची हाईट, त्याची विड्थ, त्यामध्ये त्याच्या असणारी लोकॅलिटी याचा आपल्याला पहिला अभ्यास करावा लागेल. मग आता ह्या गोष्टी झाल्या एक सार्वजनिक, एक लोकल थिंग ज्या प्रत्येकाच्या लक्षात येतातच. याशिवाय कुठलं आहे, ते जे लोक काम करणार आहोत, सपोज आपण मॅन्युअल डिमॉलिशन करतो, मॅन्युअल म्हणजे शनी आणि हातोडीच्या मदतीने अनेक माणसं लावून डिमॉलिशन करणार आहोत, तर त्या लोकांना त्याचं प्रॉपर नॉलेज आहे का, त्यांना त्याचं रिस्क अवेअरनेस आहे का, ते कम्पिटंट पर्सन आहे का, हे पहिलं आपल्याला चेक करायचं. जर आपण मशीनच्या मदतीने ते जे लोक काम करणार आहोत त्यांना जाण्या येण्यासाठी जागा काय आहे, एंट्री एक्झिट काय आहे याचा देखील आपल्याला विचार करायचा आहे. ते जे लोक तिथं काम करतात, डिमॉलिशन करताना जर इमर्जन्सी आली तर त्यांना बाहेर निघण्यासाठी कुठला मार्ग आहे, बाहेर निघण्याची कुठली सोय आहे, हा देखील आपल्याला तिथे विचार करायचा आहे. जर आपण मेकॅनिकल डिमॉलिशन करतो तर मशीन, जे हेवी इक्विपमेंट, जे क्रेन आपण वापरणार आहोत ते कम्पिटंट क्रेन आहे का, त्याचं फिटनेस सर्टिफिकेट काढलेलं आहे का, त्याचं प्रॉपर काय म्हणता येईल इन द सेन्स ऑफ ते मशीन प्रॉपर फिट आहे का, त्याची प्रॉपर व्हॅलिडिटी आहे का, ते मशीन वापरण्यायोग्य आहे का, ही पहिली गोष्ट. ते मशीन जे वापरणार आहोत, जो कोणी वापरणार आहोत तो पर्सन कम्पिटंट आहे का, त्याच्याकडे प्रॉपर लायसनिंग आहे का, त्याच्याकडे प्रॉपर एक्सपिरियन्स आहे का. कारण डिमॉलिशन हे एक असं वर्क आहे ज्यामध्ये आपल्याला स्ट्रोक द्यायचे, मेकॅनिकल डिमॉलिशन मध्ये आपल्याला तडाखे द्यायचे आणि ते तडाख्यांचा विचार आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे जेणेकरून ते जे मटेरियल निघणार आहे ते बाहेर उडता कामा नये, किंवा उडालं किंवा बाहेर गेलं तर ते किती कॉन्सेप्ट पर्यंत जाऊ शकतं ह्याचाही अभ्यास आपण करून उपयोग नाही. तो जो पर्सन मशीन चालवणार आहोत, हेवी इक्विपमेंट क्रेन, डिमॉलिशनचं क्रेन चालवणार आहे, त्याला त्याचा प्रॉपर अंदाज आहे की नाही हा देखील विचार करणे आपलंच काम आहे. या पलीकडे जाऊन ते डिमॉलिशन करण्याचे काही अँगल आहे, 45 डिग्रीमध्ये ते डिमॉलिशन तोडत जायचं असतं. म्हणजे सपोज एक स्ट्रक्चर आहे तर त्या स्ट्रक्चरला 45 डिग्रीमध्ये तोडत पुढे जायचं असतं, जेणेकरून ते मटेरियल प्रॉपरली गॅदर होईल. ते डिमॉलिशन करताना तिथे असणारे विंडो, तिथे असणारे डोर हे आपल्याला रिमूव्ह करायचे. डिमॉलिशन करत असताना तिथे असणारे जे इक्विपमेंट आहे, जे डेलिकेट इक्विपमेंट आहे किंवा जे मुव्हेबल इक्विपमेंट आहे, पोर्टेबल इक्विपमेंट आहे, ते बाहेर काढणं गरजेचं आहे. तिथे काचा वगैरे नसणार नाही राहणार याची आपल्याला काळजी घ्यायची. याशिवाय जी वॉल डिमॉलिशन करताना ज्या वॉल वगैरे असतात, भिंती, त्या जशाच्या तशा खालच्या फ्लोअरवर पडणार नाही आणि ती फ्लोअर खाली ढासळून जाणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची. नाहीतर सपोज टू बी वी हॅव टू मेक अ डिमॉलिशन ऑफ दिस पार्ट आणि आपण डिमॉलिशन करताना ही भिंत उभी राहिली, बाकीचा पार्ट पाडला आणि कुठला छोटासा धक्का पडला, बसला आणि ती भिंत जर या फ्लोअरवर येऊन पडली तर ही फ्लोअर त्या वजनाने हेवी होऊन खाली ढासळू शकते. हिला तर आपल्याला डिमॉलिश करायचंच आहे, पण सपोज सेकंड, थर्ड, 4-5 फ्लोअरचे जर आपली बिल्डिंग असेल तर ते स्ट्रक्चर प्रॉपर सिस्टम मध्ये डिमॉलिश न होता अस्ताव्यस्त होऊन खाली पडेल. त्याचे जे नंतरचे धोके आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड जे धोके, सपोज अंडरग्राऊंड फॅसिलिटीला डॅमेज होईल, एवढं स्ट्रक्चर जर एकाच वेळेस खाली पडलं तर अंडरग्राऊंड फॅसिलिटीला धोके होईल. ती जी स्पेस आपण काउंट केली की एवढ्या याच्यात आपल्याला डिमॉलिशन झालं पाहिजे, तेवढ्या याच्यात होणार नाही. आजूबाजूला काम करणारे जे लोक आहे त्यांना इजा होऊ शकते. आजूबाजूला असणारी जी सोसायटी आहे त्यामध्ये पक्षी, वृक्ष, माणसं, आजूबाजूची फॅसिलिटी, घरं वगैरे जे असतील त्यांनी इजा होऊ शकते. म्हणून
डिमॉलिशन करताना आपल्याला विचार करायचा आहे आपला सरफेस किती केपॅबिलिटीज आहे. डिमॉलिशन करताना आपल्याला विचार करायचा आहे आजूबाजूची परिस्थिती काय आहे. डिमॉलिशन करताना आपल्याला विचार करायचा आहे की पूर्णच्या पूर्ण स्ट्रक्चर हे भिंतीवर किंवा आपल्या फ्लोअरवर पडणार नाही. डिमॉलिशन करताना आपल्याला विचार करायचा आहे ही भिंत पूर्णच्या पूर्ण जी उभी आहे ती जशीच्या तशी तर पडणार नाही. कदाचित ही भिंत दुसऱ्या भिंतीवर, ती भिंत दुसऱ्या भिंतीवर देखील पडू शकते आणि त्याचा देखील इफेक्ट होऊ शकतो, वर्स्ट इफेक्ट होऊ शकतो. हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला डिमॉलिशन करताना मॅन्युअल प्लस मेकॅनिकल, आता एक्सप्लोजन पण वापरले, एक्सप्लोजिव्ह मटेरियल पण वापरलं जातं डिमॉलिशनला, तो एक कॉन्सेप्ट आहे. पण मॅन्युअल प्लस मेकॅनिकल ह्या दोनही पद्धतीने डिमॉलिशनचं काम केलं जातं, करावं लागतं. डिमॉलिशन करताना एकाच वेळेस सगळं मटेरियल पडून खालील स्ट्रक्चरला कुठला लॉस होणार नाही आणि सोसायटीला कुठला लॉस होणार नाही याच्यासाठी काळजी म्हणून डिमॉलिशन हे कुठल्याही एका बाजूने 45 डिग्री मध्ये करत जावं लागतं. म्हणजे 45 डिग्री मधनं तोडत आपण खाली येतो, परत 45 डिग्री मध्ये तोडत आपण खाली येतो. सगळं स्ट्रक्चर आपण एकाच वेळेस तोडत नाही. जिथे शक्य आहे तिथे मेकॅनिकल डिमॉलिशन केलं जातं, जिथे शक्य नाही तिथे मॅन्युअल डिमॉलिशन केलं जातं. मेकॅनिकल डिमॉलिशनला मशीन प्लस माणूस, कम्प्युटर आणि फिट, डॉक्युमेंटरी देखील फिट असणं गरजेचं आहे. मॅन्युअल डिमॉलिशनला पर्सन, कम्प्युटंट असणं गरजेचं आहे आणि त्याला प्रॉपर पीपीई सप्लाय करणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त आपण काय करतो डिमॉलिशन करताना, या व्यतिरिक्त सेफ्टी नेट लावली जाते डिमॉलिशन करताना. जी बिल्डिंग आपल्याला पाडायची आहे किंवा जनरली जी बिल्डिंग आपल्याला पाडायची तिला सेफ्टी नेट लावली जाते, एक तर तिला लावली जाते किंवा तिच्या आजूबाजूने लावली जाते, जेणेकरून मटेरियल उडालं, सपोज उडालं तर ते त्या नेटने अडवलं जाईल, जेणेकरून आजूबाजूच्या फॅसिलिटीला त्याचा उपयोग त्याचा अपाय होणार नाही. डिमॉलिशन करताना जो काही आवाज होणार आहे, जे काही मटेरियल पडणार आहे, जी काही धूळ उठणार आहे, जे काही अप्रोचेस येणार आहे, त्याच्यामुळे शेजारच्या बिल्डिंगला किंवा त्याच्या स्ट्रक्चरला किंवा त्याच्या विंडोला किंवा त्याच्या ग्लासला किंवा त्याच्या बेसला किंवा त्याच्या खाली केलेले जे पिलिंग ऑपरेशन आहे त्याला कुठलीही इजा होणार नाही याची देखील काळजी घेणं, ही सगळी काळजी घेणं तिथे काम करणाऱ्या कामगारांची आहे. पण ती काळजी घेण्यास त्यांना प्रवृत्त करणे आणि ती तेवढ्या सेफ पद्धतीने त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि इतरांच्या सुरक्षेसाठी तेवढ्या सेफ पद्धतीने ती काळजी घेता यावी आणि घेण्यात यावी म्हणून सेफ्टीचे लोक काम करतात. यू अंडरस्टँड? सेफ्टीचे लोक ह्याच व्ह्यूने काम करतात की तिथे काम करणाऱ्या लोकांनी सेफली वर्क करावे, त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी, आजूबाजूच्या सोसायटीच्या सुरक्षेसाठी आणि ते जे डिमॉलिशन वर्क चालू आहे त्यात कमीत कमी लॉस होईल ह्या व्ह्यूने. मग डिमॉलिशन करण्यासाठी किंवा डिमॉलिशन करताना कुठले कुठले मुद्दे जे आपण आता सगळे बघितले, हे जे कॉमन कॉन्सेप्ट आहे की एक डिमॉलिशन म्हणजे काय, डिमॉलिशनचे दोन टाईप आहे, मॅन्युअल आणि मेकॅनिकल. डिमॉलिशन करताना कुठल्या कुठल्या मुद्द्यांचं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि काय पद्धत आहे. पण बाय द कॉन्सेप्ट ऑफ सिलेबस, व्हॉट इज डिमॉलिशन अँड द पॉइंट विच वी हॅव टू कन्सिडर इन डिमॉलिशन. सो डिमॉलिशन करण्यापूर्वी आपल्याला त्या साईटचं प्रॉपर सुपरविजन करणं गरजेचं आहे. ज्या साईटचं आपल्याला डिमॉलिशन करायचंय तिथे प्रॉपर सर्वे होणं गरजेचं आहे. तो सर्वे इंजिनिअरिंग सर्वे या कॉन्सेप्टने काउंट होतो. आता इंजिनिअरिंग सर्वे म्हणजे काय, या जे काही स्ट्रक्चर उभं आहे त्याचा बेस काय बनवलेला आहे, जे काही स्ट्रक्चर उभं केलेलं आहे त्यात मटेरियल कुठलं वापरण्यात आलेलं आहे, जे काही स्ट्रक्चर बनवण्यात आले त्याचं सध्याचं करंट फिटनेस काय आहे, जे काही स्ट्रक्चर उभं करण्यात आले त्याची विड्थ, त्याची हाईट, त्यात असणारं मटेरियल, इतर मटेरियल हे काय आहे, जे काही स्ट्रक्चर उभं करण्यात आलेले त्याला आजूबाजूची किती जागा लागेल, जे काही स्ट्रक्चर उभं करण्यात आलेलं आहे त्याच्या आजूबाजूला असणारं मटेरियल काय आहे किंवा फॅसिलिटी काय आहे, जे काही स्ट्रक्चर उभं केलेलं आहे ते कशा पद्धतीने आपल्याला कुठल्या अँगलमध्ये कशा पद्धतीने ते आपल्याला ढासळायचं आहे, जे काही स्ट्रक्चर उभं केलेलं आहे त्याचा झुकाव आहे का, त्याचे काही ड्रॉबॅक्स आहे का, त्याचा कुठे एका बाजूला झुकाव असल्यामुळे डिमॉलिशनला काही कॉन्सेप्ट येणार आहे का, जे काही स्ट्रक्चर उभं केलेलं आहे त्याला कुठल्या टेक्निकने
मॅन्युअल, मेकॅनिकल, विथ हेल्प ऑफ बोथ किंवा एक्सप्लोजिव्ह कुठल्या पद्धतीने आपल्याला त्याला ढासाळता येऊ शकतं, डिमॉलिश करता येऊ शकतं. आणि त्या म्हणजे मॅन्युअल, मेकॅनिकल आणि एक्सप्लोजिव्ह या तीनही वेने जर आपण याला ढासाळण्याचा विचार केला तर याचे कॉन्सिक्वेन्सेस, इफेक्ट कसे कसे होऊ शकतात हे आपल्याला इंजिनिअरिंग सर्वेच्या अंडर आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. डिमॉलिशन करण्यापूर्वी किंवा डिमॉलिशनचा सर्वे करताना आपल्याला तिथे असणारे सर्व जे एनर्जाइज इक्विपमेंट आहे, एनर्जाइज मटेरियल आहे, एनर्जाइज थिंग्स आहे, ह्या सर्व मटेरियलचा, थिंग्स आणि मटेरियलचा गोष्टींचा अगोदरच विचार करून ज्या ज्या शक्य आहे त्या तिथून रिमूव्ह करायच्या आहे. सपोज टू बी तिथे जनरेटर आहे, रिमूव्ह करणे आहे. तिथे गॅस आणि गॅस इक्विपमेंट आहे, रिमूव्ह करणे आहे. तिथे कुठला साठा आहे, एक्सप्लोजिव्ह इन द सेन्स ऑफ व्हॉट, पेट्रोलचा साठा असणे. साठा इन द सेन्स ऑफ आपण असं काही नाही, आजूबाजूला पेट्रोल पंप असतो, आपण तिथे डिमॉलिशन करू शकतो, हाही विचार करणं गरजेचं आहे. तिथे कुठली अंडरग्राऊंड गॅस लाईन आहे का, गॅस सप्लायची लाईन आहे का, ह्याचाही विचार करणं गरजेचं आहे. तिथे इलेक्ट्रिकल कनेक्शन आहे का, तिथे इलेक्ट्रिकल अवेलेबिलिटी आहे का, तिथे पॉवर जनरेशन आहे का. इंजिनिअरिंग सर्वे म्हणजे जे स्ट्रक्चर उभा आहे त्या स्ट्रक्चरचा पुरेपूर विचार करणे. एनर्जाइज, त्यानंतर तिथे असणारे जे एनर्जाइज थिंग्स आहे, एनर्जाइज इक्विपमेंट आहे, एनर्जाइज कॉन्सेप्ट आहे, त्या कॉन्सेप्ट तिथनं रिमूव्ह करणे. त्यानंतर जर आपण तिथे मॅन्युअल डिमॉलिशन करणार आहोत तर तिथल्या फ्लोर, तिथल्या वॉल, ज्या काही फ्लोर आणि जे काही वॉल आहे त्याच्याशी संलग्न असणारं जे मटेरियल आहे ते आपल्याला तिथून पहिलं रिमूव्ह करावं लागेल. अजून डिमॉलिशनचं काम चालू झालेलं नाही. आता मॅन्युअल डिमॉलिशन म्हणजे माणसांच्या मदतीने डिमॉलिशन करणे. माणसांच्या मदतीने डिमॉलिशन करायचं आहे म्हणजे आपल्याला खूप बारीक आणि थोडं कष्टाचं, थोडं नाही बऱ्यापैकी कष्टाचं काम करायचंय आणि विचार करून करायचंय. म्हणून जे वॉल आणि फ्लोर आहे त्याला असणारं जे मटेरियल आहे ते आपल्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. कारण पूर्ण डिमॉलिशन हे मॅन्युअली होणार आहे. ते जर मेकॅनिकली होणार असतं तर ते मटेरियल ढासळलं असतं खाली. मॅन्युअली करताना आपल्याला ते मटेरियल बाहेर काढून घ्यावं लागेल, नाहीतर त्याचा परिणाम हे मॅन्युअल वर्कवर होईल. जर तिथे कुठल्या, हाही विचार करायचा आपल्याला डिमॉलिशन पूर्वी की जर कुठले फ्लेमेबल मटेरियल तिथे असेल तर ते फ्लेमेबल मटेरियल तिथनं रिमूव्ह करायचंय. बघा बॉस, एनर्जाइज मटेरियल आणि फ्लेमेबल मटेरियल यामध्ये फरक आहे. एनर्जाइज मटेरियल हे एनर्जी सप्लाय करतात. फ्लेमेबल मटेरियल हे लगेच ते पेटलेलं असतं असं म्हणता येणार नाही, पण डिमॉलिशनचं काम करत असताना स्पार्क निघतात, त्यामध्ये स्टील वापरलेलं असतं. डिमॉलिशनचं काम करत असताना कधीतरी हीट जनरेट होतं, तर हे स्पार्क किंवा हीट जनरेट होऊन तिथे असणारं जे फ्लेमेबल मटेरियल आहे ते पेट घेऊ शकतं. म्हणून जसं आपण एनर्जाइज मटेरियल रिमूव्ह करणार आहोत तिथनं तसंच तिथनं फ्लेमेबल मटेरियल देखील आपल्याला रिमूव्ह करणं गरजेचं आहे. डिमॉलिशन करत असताना परत आपल्याला त्याच्या आजूबाजूच्या स्ट्रक्चरचा देखील, आजूबाजूच्या फॅसिलिटीचा देखील विचार करणं गरजेचं आहे. डिमॉलिशन करण्यापूर्वी पूर्वीच आपल्याला तिथनं मटेरियल कशा पद्धतीने खाली ड्रॉप होईल, कशा पद्धतीने खाली पडेल ह्याचा देखील अगोदरच विचार आणि सर्वे करणं गरजेचं आहे. कुठलंही डिमॉलिशन हे हॉरिझॉन्टली केलं जातं, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. कुठलंही जनरली प्रोटेक्टेड डिमॉलिशन हे हॉरिझॉन्टली केलं जातं, तेही 45 डिग्रीमध्ये. म्हणजे आपल्याला सपोज टू बी ह्या स्ट्रक्चरचं जर डिमॉलिशन करायचं आहे तर त्या स्ट्रक्चरचं डिमॉलिशन कोपऱ्यामधनं, कुठल्या तरी एका कोपऱ्यामधनं हॉरिझॉन्टली केलं जाईल आणि तेही 45 डिग्रीमध्ये. मग 45 डिग्रीमध्ये म्हणजे काय, 45 डिग्रीच्या अँगलमध्ये तोडत आपण पुढे जाणार आहोत. जर आपल्याला एखादं स्ट्रक्चर पाडायचं तर आपण जनरली काय करतो, खालनं त्याचा झाड वगैरे, किंवा जनरली झाड तोडणं गुन्हा आहे आणि तसाही निसर्गाचा ऱ्हास होतो. पण कुठलंही दुसरं स्ट्रक्चर आपल्याला पाडायचं असेल तर आपण काय करतो, खालनं तोडतो. नियमाने पद्धती आहे. स्ट्रक्चर, आपण डिमॉलिशन हा शब्द जर वापरला तर स्ट्रक्चर वरनं खाली पाडत येतात, ते हॉरिझॉन्टली पाडतात जेणेकरून पूर्णच्या पूर्ण स्ट्रक्चर ढासळणार नाही. आणि ते 45 डिग्री म्हणजे तोडलं, मोठं असं तोडत आपण पुढे जातो. ह्या कॉन्सेप्टमध्ये हे डिमॉलिशन केलं जातं. महत्वाचा मुद्दा
आता आपण सुरुवात केली डिमॉलिशन कसं करतात, म्हणजे डिमॉलिशनला सुरुवात केली, ढासळण्याला सुरुवात केली. ढासळण्याची प्रोसेस ही आडवी इन द सेन्स ऑफ हॉरिझॉन्टली होते. ढासळण्याची पद्धत सुरू करताना ती 45 डिग्रीमध्ये आपण ढासळत जातो. तिसरं, ड्युरिंग डिमॉलिशन एनी फ्लोर ओपनिंग इज टू बी लेस दॅन 25% ऑफ ऍग्रिगेट ऑफ टोटल फ्लोर. म्हणजे डिमॉलिशन करताना जी फ्लोर आपण पाडणार आहोत, एक फ्लोर हिच्यावर दुसरा फ्लोर मजला म्हणतो आपण, तर त्यांनी सांगितलंय कुठलंही डिमॉलिशन करताना कुठलीही फ्लोर ही 25% जास्त ओपन होता कामा नये. म्हणजे जी काही पाडली आपण, जे काही मटेरियल पाडली, व्हॉट दे सेड एनी फ्लोर ओपनिंग इज टू बी लेस दॅन 25%. आता ही एक फ्लोर आहे, हा पूर्ण एक मजला आहे. हा मजला जेव्हा आपण डिमॉलिश करतो तर तो 25% कमी डिमॉलिश होणं गरजेचं आहे तोडत असताना. म्हणजे जेव्हा आपण इन द सेन्स ऑफ व्हॉट 45 डिग्रीमध्ये आपल्याला हे तोडत चालायचं आहे. प्रत्येक पार्ट हा 25% मध्येच पाडायचा आहे किंवा त्यापेक्षा कमीच पाडायचा आहे, त्यापेक्षा जास्त पाडायचा नाही. म्हणजे काय, आता आपल्याला 4 माळ्याची बिल्डिंग डिमॉलिश करायची, मग आपण फक्त वरचाच पार्ट तोडणार का, वरचाच मजला तोडणार, सुरुवात वरनं करणार. मग त्यानंतर तो 25%, फोर्थ फ्लोअर 25% 45 डिग्रीमध्ये हॉरिझॉन्टली आपण तोडणार. त्या खालचा फ्लोअर 25% हॉरिझॉन्टली 45 डिग्रीमध्ये तोडणार. जेणेकरून कुठल्या एका बाजूने लोड येणार नाही, कुठल्या एका बाजूने ढासळणार नाही, कुठली एक बाजू पूर्ण ओपन होणार नाही, कुठली वॉल फ्लोअरवर पडणार नाही, कुठल्या अंडरग्राऊंड फॅसिलिटीला डॅमेज होणार नाही. ते स्ट्रक्चर डायरेक्ट कोलॅप्स होऊन आजूबाजूच्या फॅसिलिटीला त्याचा परिणाम होणार नाही. ह्या कॉन्सेप्टसाठी 45 डिग्री हॉरिझॉन्टल आणि मिनिमम 25% ओपनिंग हा डिमॉलिशनचा स्टँडर्ड नियम वापरला जातो. याशिवाय डिमॉलिशन करत असताना कुठलंही स्ट्रक्चर अनस्टेबल होणार नाही याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. अनस्टेबल असं आपण आता हे जे दिले ना 45 डिग्री 25 डिग्री 25% आणि हॉरिझॉन्टल, याचा उद्देशच हा आहे की स्ट्रक्चर अनस्टेबल होणार नाही. जर अनस्टेबल झालं तर ते कुठेही ढासळू शकतं. आणि डिमॉलिशन करताना एक नियम पक्का असतो, आपल्याला कुठे ढासळायचं आहे, ते मटेरियल कुठल्या बाजूने आणि कुठल्या अँगलमध्ये आणि किती पर्सेंटमध्ये, कशा पद्धतीने आपल्याला ढासळून घ्यायचंय ना, त्याच पद्धतीने आपण त्यावर डिमॉलिशनचं काम करतो. म्हणून ते तुम्हाला असं डिमॉलिश नाही करायचं का ते आपल्या कंट्रोलच्या बाहेर जाईल, इकडे पडेल का इकडे पडेल का तिकडे पडेल का इकडे पडेल, हेच आपल्या लक्षात येणार नाही. म्हणून जे काही स्ट्रक्चर आपल्याला ढासळायचं आहे ते अनस्टेबल होणार नाही. अनस्टेबल, चला जुन्या काळात झाडं कापायचे, तोडायचे, कापतही नव्हते, तोडायचे. ते तोडताना जे नवीन लोक आहेत ज्यांना एक्सपिरियन्स नाही ते फक्त तोडत चालायचे, तोपर्यंत अंदाज येत नसायचा. किंवा तुम्ही बघा आता काही वर्षापासून झाडं तोडपारच बंद झाली आणि जी काही होते रोडच्या कामाला होते ती पूर्ण अभ्यास करून होते. त्यांना पहिलंच माहित असतं हे झाड कुठल्या अँगलने कुठे पाडायचं आहे, फक्त गव्हर्नमेंट वर्क चालतं त्याला. पण पहिल्या काळात झाड तोडी होत होती, त्यावेळेस ते झाड तोडलं जायचं पण एक्झॅक्टली कुठे पाडायचं हे फायनलाइज नसायचं. म्हणून तोडताना खूप सारे अपघात झालेले आहे यापूर्वी, जे वृक्ष तोडीच्या दरम्यान वृक्षांच्या चपाट्या यामध्ये आले होते, त्याच्या अंडर आले होते. कारण ते झाड तोडताना किंवा ते स्ट्रक्चर तोडताना ते अनस्टेबल व्हायचं, इकडे पडेल की इकडे, हे आपण टाकलेल्या ठोक्यानुसार चालायचं. म्हणून ते स्ट्रक्चर अनस्टेबल होणार नाही याची देखील आपल्याला पूर्णपणे काळजी घ्यायची आहे. ते स्ट्रक्चर डिमॉलिश करताना जर आपण मॅन्युअल डिमॉलिशन वापरत असू, मॅन्युअल डिमॉलिशनची टेक्निक वापरत असू, तर तिथे असणाऱ्या वापरात येणाऱ्या ज्या लॅडर आहे, शिडी, आणि त्याच्या ज्या स्टेअर केस आहे, पायऱ्या ज्या बाहेर खाली उतरतात, ह्या कायम प्रॉपरली क्लीन आणि क्लिअर असणं गरजेचं आहे. इमर्जन्सीमध्ये म्हणा, कुठल्याही परिस्थितीमध्ये जर लोकांना वरनं खाली यायचं असेल किंवा इमर्जन्सीमध्ये खालच्या लोकांना वरती जायचं असेल तर त्या स्टेअर आणि त्या लॅडर ह्या प्रॉपरली क्लीन आणि क्लिअर आणि प्रॉपरली फिट असणं गरजेचं आहे. हा देखील आपल्याला म्हणजे तुम्हाला हा विचार करायचा आहे. डिमॉलिशन सेक्टरमध्ये सेफ्टीची लोक काम करतात, लक्षात ठेवा.
डिमॉलिशन हे खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं. बांधकाम ढासळणे, कुठलंही बांधकाम असो, ते ढासळण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात जगात आणि देशात चालू आहे, असतं. पण तिथे सेफ्टीचे लोक भरले जातात. डिमॉलिशन मध्ये फायर अँड सेफ्टीचे लोक, बॉस, डिमॉलिशन मध्ये असणाऱ्या लोकांचा एक्सपिरियन्स वेगळा, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करण्यात येणाऱ्या लोकांचा एक्सपिरियन्स वेगळा. म्हणून फक्त कन्स्ट्रक्शन या कॉन्सेप्टमध्ये सेफ्टीचे लोक अनेक कारणासाठी भरले जातात. त्यामध्ये एक कारण आपण बघितलं बिल्डिंग अप, एक कारण बघितलं आपण डिमॉलिशन. त्यामध्ये असणाऱ्या कामांनुसार आणि त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मशीन आणि मटेरियल नुसार पण लोक भरले जातात. हे पण लक्षात ठेवा. म्हणून उगा तुम्ही कन्स्ट्रक्शनच्या किंवा सिव्हिल सेक्टरमध्ये सेफ्टीसाठी चालले आणि थरल सगळा अभ्यास करून चालले, असं काही होत नाही. म्हणून कन्स्ट्रक्शन सेक्टर हा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणंच गरजेचं आहे की आपल्याला कन्स्ट्रक्शन ही एक इंडस्ट्री आहे जिथे जॉब भेटतो. आणि ज्या कंपन्या तुम्हाला सिलेक्ट करायच्या त्यामध्ये कुठेतरी एक डिमॉलिशन करणारं, कुठेतरी एक बिल्डिंग अप करणारं, कुठेतरी एक त्याचा इंटेरियर करणारं किंवा काच फिटिंग करणारं जे पार्ट आहे, अशा 3 वेगवेगळ्या इंडस्ट्री तुम्हाला कन्स्ट्रक्शन मधल्या सिलेक्ट करायच्या. मी 3च सांगितल्या. कुठेतरी एक एक्सक्वेशनची पण असेल, म्हणजे अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन पण चालतं, पाईपलाईन वगैरे खूप सारं चालतं, त्याची पण इंडस्ट्री. मी तुम्हाला थरली 3 सांगितल्या. अशा 50 इंडस्ट्री सिव्हिल सेक्टरमध्ये, इंडस्ट्री नाही सॉरी, 50 प्रकारचे वर्क हे सिव्हिल सेक्टरमध्ये चालतात. मी तुम्हाला एक कॉमन सांगितलं, एक इंडस्ट्री तुम्ही सिलेक्ट केली सिव्हिल. त्यामध्ये तुम्ही विचार केला ह्या 3 गोष्टींचा, एक बिल्डिंग अप, एक डिमॉलिशन आणि एक जे बिल्डिंग अपचं इतर कॉन्सेप्ट आहे, इतर फेज आहे ना, जसं सिटीमध्ये जे प्रोफेशनल बिल्डिंग, बिझनेसचा बिल्डिंग उभ्या केल्या जातात, बिझनेस एम्पायर, त्याला काचा असतात, तुम्ही बघितले असेल. त्याला इंटिरियर केलं जातं, तुम्ही ऐकलंय असेल, कधीतरी बघितलंय असेल. तो पण सिव्हिलचा एक पार्ट आहे. मग असे 3 पार्ट इथे झाले. यामध्ये तुम्हाला जायचं आहे. मग आता यातल्या प्रत्येकी 3 कंपन्या तुम्हाला शोधायच्या. डिमॉलिशनच्या 3, कन्स्ट्रक्शनच्या 3, म्हणजे बिल्डिंग अपच्या 3, सिव्हिल बिल्डिंग अपच्या, आणि 3 ह्या इंटेरियरच्या. आणि मग त्यानुसार तुम्हाला त्यांचे कुठले कुठले प्रोजेक्ट यापूर्वी झालेले, त्यांच्याकडे कुठले कुठले अपघात झालेले आहेत हे चेक करायचं. त्यात काय काय कॉन्सेप्ट झाला, कुठला कुठला हजार्ड झाला, कुठल्या कुठल्या कॉन्सेप्टने हे कॉजेस काय ह्या कॉन्सेप्ट अपघातांचे, त्यावर त्यांनी काय पर्यायी मार्ग उचलले, किती % मध्ये अपघात झाला, त्यांचा किती % मध्ये लॉस झाला, करंट सिच्युएशनला किती अपघात होतात, करंट सिच्युएशन मध्ये किती लॉस होतात, हा थोडा पार्ट आहे. हा तुम्हाला डोक्यात भरून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल, कुठल्या सपोज डिमॉलिशन लागेल, तर तुम्ही बॅक मध्ये जे बॅक स्टेज केलंय तुम्ही त्याचा अप्रोच द्याल. त्यामध्ये कुठले कॉजेस होते आणि तुम्हाला काय वाटतं हे कॉजेस होते ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. करंट सिच्युएशन मध्ये त्यांच्या कुठल्या कुठल्या साईट चालू आहे, त्या साईटला बॅक स्टेजचा अभ्यास करून आणि इतर 2 कंपन्यांचा अभ्यास करून सध्या कुठल्या मटेरियलचं डिमॉलिशन कुठल्या पद्धतीने चालू आहे आणि तिथे आजूबाजूच्या फॅसिलिटीचा, मशिनरीचा, त्या कंपनीच्या मशिनरीचा, मटेरियलचा, माणसांचा विचार करून कुठले कुठले धोके असू शकतात आणि तुमच्यामध्ये पर्यायी यावर कुठले कुठले मार्ग असू शकतात हे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये सांगायचं. त्यापेक्षा जाता तुमचा इंटरव्ह्यू होणारच नाही. यू अंडरस्टँड? If you think about a safety person in construction industry, there are huge amount of space where you have to answer the question. Where you cannot have to answer question. तुम्हाला कोणाच्या क्वेश्चनचा आन्सरच देणं गरजेचं नाही. You have to answer them things which we have done, things currently going on, and things which we have to do. You understand? यापूर्वी काय झालेलं आहे, सध्या काय चालू आहे आणि आपल्याला काय करणं गरजेचं आहे, एवढं जरी तुम्ही तिथे जाऊन एक्सप्लेन केलं तरी इंटरव्ह्यू जागेवर थांबेल. बिकॉज द पर्सन हू कन्सिडरिंग युअर इंटरव्ह्यू विल नो, oh, he have a good knowledge, he have a good study, and he have a good plan to resolve the issue which currently happen over here. He have good study. He have good study about what things happened in past consisting our organization and lacunas or causes as per our view and as per his view. Maybe it may be wrong, but you tried. You show your potential. How I am effective to work with you.
हाऊ आय एम इन्स्पायरिंग, हाऊ आय एम एन्थुझियास्टिक टू वर्क विथ यू. एखाद्या कंपनीत आपण इंटरव्ह्यूला जातो मित्रांनो, तेव्हा ना तुम्हाला तिथे फक्त एवढं सिद्ध करायचं की मी किती इन्स्पायर, मी किती एन्थुझियास्टिक, मी किती तयार आहे ह्या ऑर्गनायझेशन मधचा पार्ट बनण्यासाठी. आपण काय दाखवतो, मी किती तयार आहे पैसा कमवण्यासाठी, सॅलरीसाठी. सगळे भांडणं कुठे होतात, एखादी कंपनी तुम्हाला जॉबला घेते याचा अर्थ प्रत्येक वेळेस ते तुमच्याकडनं फक्त कामच करून घेण्यासाठी असं नाही. तुम्ही सॅटिस्फाईड तर काम एकदम आहे. प्रत्येक जो एम्प्लॉयर आहे त्याला पूर्ण अंदाज असतो की जे लोक आपल्याकडे कामाला येतात ते जर हॅपी असतील तर ते इफेक्टिव्ह आणि इसेन्शियल काम देऊ शकतात. गरजेपुरतं आणि चांगल्या पद्धतीचं काम हे चांगल्या पद्धतीने स्वमनाने देऊ शकतात. असं कुठेच होत नाही. तुम्हाला अपेक्षित होतं 15,000 पेमेंट, ऍझ्युम करा तुम्ही 60 केलं 7,000 तुम्ही तुमच्या कॉन्सेप्ट जर देत गेले, तुम्ही तुमचा अप्रोच जर देत गेले, तुम्ही तुमचं नॉलेज वाढवत गेले, तुम्ही त्यांचे बरं. आपली एक अशी फील्ड आहे बॉस जिथे एम्प्लॉयरचा लॉस कमी झाला की आपली सॅलरी एनहान्स होते. मी काय बोललो नीट ऐका. जिथे एम्प्लॉयरचा लॉस, ऍक्सिडेंटमुळे होणारा लॉस जर कमी झाला तर त्याचे रिवॉर्ड्स हे आपल्याला मिळतात बाय द हेल्प ऑफ सॅलरी, बाय द हेल्प ऑफ अदर रिवॉर्ड. सेफ्टी डे, सेफ्टी वीक, सेफ्टी मंथ सेलिब्रेट केला जातो. त्यावेळेस ना खूप साऱ्या फॅसिलिटी दिल्या जातात, खूप सारे कॉन्सेप्ट. त्याशिवाय तुम्हाला माहिती बोनस दिला जातो, त्याशिवाय तुम्हाला माहिती इन्क्रीमेंट केलं जातं. पण याशिवाय तुम्हाला काय भेटतं किंवा काय आहे, याशिवाय चेअर आहे. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन सेफ्टी डे, सेफ्टी वीक, सेफ्टी मंथ सेलिब्रेट केला जातो ना, त्यावेळेस तुमचे हे रिवॉर्ड गणले जातात. तुमचे स्पेशली का मोजले जातात किंवा का गणले जातात, कारण तुम्ही जेवढा इफेक्टिव्हली काम करतात तेवढा कमी लॉस डायरेक्ट दिसून येतो. कंपनीचा जो लॉस कमी होत चालला ना तो दिसून येतो, दिसून की बॉस ऍक्सिडेंटचा रेट कमी झाला, बॉस हेल्थचे इश्यू कमी झाले, बॉस अब्सेंटिझम कमी झालं, बॉस पीपीईचं युटिलायझेशन वाढल्यामुळे मायनर इंजुरी कमी झाल्या, हॉस्पिटलचा कॉन्सेप्ट कमी झाला, इंथुझियाझम वाढलं, लोकांचं काम करण्याची प्रवृत्ती, कामाकडे बघण्याचा अप्रोच हा चांगला झालाय. आणि त्याचे रिवॉर्ड्स तुम्हाला मॉनिटरी म्हणा, त्याचे रिवॉर्ड्स तुम्हाला फॅसिलिटीने म्हणा, त्याचे रिवॉर्ड्स तुमच्या चिल्ड्रनला मिळणाऱ्या फॅसिलिटीने म्हणा, त्याचे रिवॉर्ड तुमच्या स्वतःच्या शिक्षणाला कंपनीने केलेल्या खर्चाने म्हणा, कंपनी देखील करते. त्याचे रिवॉर्ड्स तुम्हाला दिले जे व्हेकेशन आहे, तुम्हाला दिले व्हेकेशनच्या जे ट्रिप आहे त्याने म्हणा, हे दिले जातात. यू अंडरस्टँड? अशा पद्धतीने तुम्हाला हे रिवॉर्ड्स फॉरवर्ड केले जातात. म्हणून तुम्ही काय काम करता हे तुम्हाला सांगण्याची गरज येत नाही. तुम्ही काय काम करता हे तुम्ही केलेल्या कामातनं लॉस अमाऊंट हा जसा जसा कमी होत जाईल तसे ते दिसून येतात. म्हणून एक इंडस्ट्रीचे 3 पार्ट, एकच इंडस्ट्रीचे 3 पार्ट, त्या 3 पार्ट मध्ये तुम्हाला कुठल्या कंपनीमध्ये जायचंय त्याचा प्रॉपर अभ्यास. तुम्ही काय करू शकता, तुम्हाला काय माहित आहे, तुम्ही काय करू शकता हे नाही सांगितलं तरी चालेल, पण तुम्हाला काय काय माहित आहे, जिथे ऍटलिस्ट आपण जिथे इंटरव्ह्यूला गेलो तिथे नेमकं काय घडलेलं आहे आणि काय चालू आहे एवढं जरी आपल्याला माहित असेल, स्टील वी आर ओके, बिकॉज वी गो ओव्हर देअर टू वर्क विथ देम, नॉट टू ओनली गेट सॅलरी. फक्त पैसाच कमवण्यासाठी चाललोय असं काही नाही. आपल्याला त्यांच्याकडनं त्यांच्यासाठी काम करायचं, त्यांच्या बरोबर काम करायचं. वी आर द मेंबर ऑफ दॅट फॅमिली. यू अंडरस्टँड? ओके. हेल्स डिमोलिशन ह्या एका शब्दासाठी जर तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात, ह्या इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात, सो यू हॅव टू नो. फक्त एवढं माहित असून उपयोग नाही की डिमॉलिशनने बिल्डिंग ढासळते किंवा कुठलंही स्ट्रक्चर ढासळतं आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस पडतात. तुम्हाला तेथील काम करणाऱ्या लोकांचा, त्या मशिनरीचा, आजूबाजूच्या फॅसिलिटीचा, सोसायटीचा, एन्व्हायरमेंटचा, व्हायब्रेशनचा, व्हॉइसचा, बाहेर निघणाऱ्या इमर्जन्सीला मिळणाऱ्या फॅसिलिटीचा, कॉम्पिटन्सीचा, फिटनेसचा, डॉक्युमेंटेशनचा, हे सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि हा सगळा विचार तुम्हाला करायचा आहे कारण तुम्ही आहात, म्हणून तिथे काम करणारे लोक हे बिनधास्त काम करतात.
बिंदास आपण सेफ आहोत, कारण आपल्याकडे फॉरेन्सिक सेफ्टीचे लोक आहे आणि ते प्रॉपरली ऑब्झर्व करत आहे.